गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नातवानं आजीच्या घरातच चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मैत्रिणीवर पैसे खर्च करण्यासाठी आणि बुलेट मोटारसायकल खरेदी करण्यासाठी तरुणानं जी आहे ती चोरी केली आहे। या प्रकरणामध्ये तुषार मस्ते याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तर 28 वर्षीय तरुणानं अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे। पोलिसांसह विविध यंत्रणांकडून समुद्रामध्ये तरुणाचा शोध सुरू आहे। उडी मारलेला प्रतीक रासकर मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे। जेवणासाठी बाहेर जात असल्याचं सांगून तो घरातून निघाला होता। अटल सेतूवर कार पार्क करत रात्री 1:30च्या सुमारास त्यानं उडी मारली। तर बनावट वेबसाईट तयार करून नागपूरकरांची फसवणूक पाहायला मिळते। अज्ञात आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। महामेट्रोमध्ये नोकरी देतो सांगत तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली। तर सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। तर सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। ही दृश्य जी आहेत ती आता समोर येतात। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पाऊस पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं नागरिक जे आहेत त्यांना सध्या तर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय। वादळी वाऱ्याचा अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जो आहे तो या पावसामुळे मिळाल्याचं पाहायला मिळते। हिंगोलीतली पावसाची दृश्य जी आहेत ती आता समोर आलेली आहे। तर सोलापूरमध्ये मातंग समाजाचा निर्धार मेळावा पार पडला। यावेळेला महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू करा अन्यथा आझाद मैदानावर मोर्चा काढणार असा इशारा त्यांनी दिला। 5 राज्यांनी देशातले केलं, महाराष्ट्राने लवकरात लवकर केली पाहिजे। कारण आता शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे। आता खरं तर मेडिकलच्या जर जागा बघितल्या आपण 1300 जागा, त्याच्यामध्ये 300 आपल्याला 3% जरी या मातंग समाजासहित वंचित समूहाला जर आरक्षणाचा लाभ जर मिळाला तर 330 जागा येतात। म्हणजे एका वर्षी 330 MBBS डॉक्टर होणार म्हणजे या वंचित समूहाची। आणि 1 वर्ष पुढे जर गेलं तर एवढी मोठी संधी हुकणार आहे। म्हणून लवकरात लवकर झालं पाहिजे। प्रथम सुप्रीम कोर्टानं निवाडा दिलेला आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येतं। त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या राज्याच्या सरकारवर ठेवलेली आहे। आणि त्या राज्यातल्या सरकारनं करत असताना आपले बी काही राहू नये। आपल्यावर ज्या काही गोष्टी आपल्या पदरात आपल्या इथल्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्याच्या प्रत्येक वेगवेगळी परिस्थिती आहे। तर ह्या राज्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला आपला न्याय मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे। यासाठी आज एकत्रित तर बुलढाण्यातील बनावट हत्याकांड प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई प्रकरणाची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना दिली। प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली। चौकशीनंतर योग्य ती कडक कारवाई केली जाईल असं जाधव यांनी म्हटलं। त्या प्रकरणामध्ये जो काही पोलिसांनी किंवा पोलीस विभागाने जो तपास केला आणि त्याच्यानंतर ती दाखवलेली महिला जिवंत असल्याचं ज्यावेळेस ते समोर आलं, त्यानंतर आपल्या पोलीस प्रशासनानं संबंधित लोकांवर अतिशय कडक सस्पेंड करण्यासारख्या सुद्धा कारवाया केलेल्या आहेत। आणि वरिष्ठ पातळीवरून त्याच्यावर सखोल चौकशी चालू आहे। आणि चौकशीनंतरच जे काही लोक दोषी असतील त्यांच्यावर त्या कारवाई याच्यापेक्षा वेगळ्या कारवाया केल्या जातील। तर बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील महिलेचं हत्याकांड प्रकरण समोर आलेलं होतं। मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला। राज्यातील विविध जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीची पडताळणी सुरू असल्याचं देखील यावेळेला त्यांनी सांगितलं आहे। तर मवियाच्या धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे उमेदवार वसंत देशमुखांनी शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंची भेट घेतली। सोलापूर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर या भेटीच्या फोटोवरून चर्चांना उधाण आलं। दरम्यान या भेटीबाबत ज्योती वाघमारे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत सर्व चर्चा फेटाळलेल्या आहेत। न्यायालयात बसून जनतेचे काही गाऱ्हाणी ऐकून घेत होते, निवेदनं असतील, त्यांचे प्रश्न असतील, अडीअडचणी सोडवणं असेल, त्यांना भेटत होते। त्यावेळेला सन्माननीय खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार विधान परिषदेचे हे आम्हाला इथे भेटायला आले
शेवटी भारतीय संस्कृती आपल्याला अतिथी देवो भव सांगते. विरोधक असेल, कोण कुठल्या पक्षाचा, या सगळ्या गोष्टी नंतर, परंतु एक महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती म्हणून जे आपल्याकडे येतात आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आपल्या घरी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. ही आमची संस्कृती आणि आमचा धर्म पाळला. आम्ही त्यांच्याबरोबर संवाद केला, त्यांना